नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. नरवाड ग्रामपंचायत येथे आज उपसरपंच निवड पार पडली. यावेळी बिनविरोध उपसरपंचपदी सौ रुपाली महेश कांबळे यांची निवड करण्यात आली. यावेळी नरवाडचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार, ग्रामसेविका उज्ज्वला आवळे मॅडम, माजी सरपंच के अण्णा माळी, माननीय धनराज बाळ शिंदे सरकार, नवनिर्वाचित उपसरपंच रुपालीताई कांबळे, जयश्री पाटील, कविता पाटील, लता जाधव, सुनंदा कांबळे, अनुसया बन्ने, विष्णू भिरडे, श्रियांश लिंबिकाई, रामकृष्ण आवटे, सतीश कुमार माळी, माननीय महेश कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तसेच मिरज मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये जानेवारी 2023 पासून सुरू झालेल्या आमच्या ग्रामपंचायतच्या अविरत अशा कारभारामध्ये आजपर्यंत 5 उपसरपंच बिनविरोध निवड झालेले आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आदरणीय भाऊंचे आभार मानतो. आणि आज आमच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी माननीय सौ रुपालीताई महेश कांबळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्या निवडीबद्दल मी आमच्या ग्रामपंचायतच्या सर्वच सन्माननीय सदस्य, आमच्या गावचे प्रथम नागरिक, लोकनियुक्त सरपंच, आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी, सर्व कर्मचारी वर्ग या सर्वांचं जाहीर असं आभार मानतो. आणि आमच्या ग्रामपंचायतमध्ये एक असा पाया रचलेला आहे की कोणतीही निवड असो किंवा कोणताही ग्रामपंचायतचा कारभार असो, हा ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य, अधिकारी वर्ग हा मिळून मिसळून एकदम उत्कृष्टरित्या आणि यशस्वीरित्या पार पाडतात. त्याचा आम्हाला एक सार्थ असा अभिमान आहे. आणि कोणत्याही निवडीमध्ये राजीनामा देण्याची असू दे किंवा निवड करण्याची प्रक्रिया असू दे, या निवडीमध्ये कोणत्याही प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा विघ्न आणण्याचे काम कोणीही करत नाही. त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतचा कारभार अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे. आमच्या पार्टीला ज्यांचं बहुमूल्य असं सहकार्य आहे असे आमचे सर्वच नेते मंडळी, पार्टीचे पदाधिकारी व येथे उपस्थित असणारे आमच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, माननीय रुपालीताई कांबळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सर्वच सदस्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद.